जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत सांभाळ करा, अन्यथा ग्रामपंचायतीकडून कसलाही कागद व शासकीय योजनांसाठी शिफारस द्यायची नाही, असा ठराव उत्तर तालुक्यातील तळेहिप्परगा ग्रामपंचायतीने केला आहे. एवढेच काय, कोणीही गावच्या हद्दीत होर्डिंग्स लावू नयेत असा ठराव केला आहे. आई वडिलांचे दररोजचे जगणे असह्य करून सोडले जाते. पर्यायाने आई वडिलांची चूल वेगळी पेटली जाते. आयुष्यभर कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन ज्यांच्यासाठी प्रपंच फुलवला तेच आयुष्याच्या शेवटच्या काळात परके होतात. हे प्रमाण वरचेवर वाढत असल्याने गावकऱ्यांसमोर इतर प्रश्नांपेक्षा हाच प्रश्न अधिक बिकट होताना दिसत आहे. हे वास्तव असल्याने उत्तर तालुक्यातील तळेहिप्परगा ग्रामपंचायतीने जे आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला द्यायचा नाही, वारस नोंद करायची नाही, शिवाय शासकीय योजनेसाठी ठरावात नाव घ्यायचे नाही असा ठराव घेतला आहे. यावर सरपंच वैशाली धुमाळ, उपसरपंच विशाल कांबळे, ग्रामसेवक गणेश नारायणकर यांच्या सह्या आहे. तळेहिप्परगा ग्रामपंचायत उत्तर सोलापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच मॅडम सो वैशालीताई धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा दिनांक 30/1/2025 रोजी झाली आणि या ग्रामसभेमध्ये तळेहिप्परगामधील जे कोणी वृद्ध आई वडील आहेत आणि त्यांची जे मुलं आहेत, जे की ते मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत किंवा अशी परिस्थिती आमच्या गावात आणखीन उद्भवली नाही, तरी सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही एक असा ठराव मंजूर करून घेतला की जेणेकरून मुलांनी आपल्या आईवडिलांना सांभाळणं हे खूप गरजेचं आहे. आईवडील आहेत तर आपण आहोत, आपल्याला जन्म दिलेले आपले आईवडील असतात आणि त्यांना आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांभाळलं पाहिजे. ह्या एका मुख्य हेतूने आम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये एक ठराव केला की आईवडिलांना जो कोणी सांभाळणार नाही किंवा जो कोणी घराच्या बाहेर काढेल अशा व्यक्तींना आम्ही ग्रामपंचायतीचे जे लागणारे कागदपत्र आहेत, जेणेकरून रहिवासी दाखला असेल, आपला वारस नोंद असेल, असे करून रमाई आवास योजनेचं घरकुल असेल किंवा पंतप्रधान आवास घरकुल असेल, अशा घरकुलांना किंवा अशा शासनाचे जे काय लाभ घेणारे जे काय योजना आहेत या योजनांना आम्ही कोणतेही NOC किंवा कागदपत्रे ग्रामपंचायतकडून उपलब्ध करून देणार नाही. आणि तसेच जे गावामध्ये डिजिटल फलक विनापरवाना लावतात त्यावर सुद्धा आम्ही एक कारवाई व्हावी अशा हेतूने ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये विषय घेऊ. पंचायत समिती, तालुका पोलीस स्टेशन ह्या कार्यालयाला सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि अशा चांगल्या ठरावाचं किंवा एका निर्णयाचं ग्रामस्थांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे. आणि आता समजले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची ग्रामपंचायत हे पहिली ठरली आहे की जे असा एक चांगला ठराव आम्ही पारित केलेला आहे. ह्या ठरावाला आमच्या गावचे आमचे ग्रामपंचायतचे पॅनल प्रमुख अविनाश भाऊ पाटील असतील, कुमार भाऊ भिंगारे असतील, आपले आमचे छावा संघटनेचे आप्पा पाटील असतील, रतिकांत आप्पा पाटील असतील, बाळकृष्ण जाधव असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य सचिन भाऊ भिंगारे असतील आणि गुरुलिंगप्पा धुमाळ व सगळ्या ग्रामस्थांनी एक मताने हा ठराव मंजूर करून त्याला सहमती दिली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.